महाजन आणि नाथाभाऊंनी एकमेकांविरोधात काम करणे नव्या पिढीसाठी चांगले नाही, असे मोठे विधान रावेर लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे यांनी केले आहे। तसेच नाथाभाऊ पूर्ण ताकदीने माझ्यासाठी काम करत आहेत, असेही त्या म्हणाल्या। मंत्री गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यातील वाद जगजाहीर आहेत। याबाबत रक्षा खडसे यांनी भाष्य केले आहे। गिरीश महाजन आणि नाथाभाऊ सोबत येऊन काम करत असतील तर ते चांगलेच आहे। त्यांनी एकमेकांवर टीका करणे, एकमेकांच्या विरोधात काम करणे आमच्यासारख्या नव्या पिढीसाठी चांगले नाही। पुढे रक्षा खडसे यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार श्रीराम पाटील यांच्यावर टीका केली आहे। माझ्या विरोधातले उमेदवार श्रीराम पाटील यांनी 3 महिन्यात 3 पक्ष बदलले आहे। ते स्वतःच्या अस्तित्वासाठी निवडणूक लढवत आहेत। मात्र ही निवडणूक देशाचे भवितव्य घडवणारी निवडणूक आहे। मुळात देशाचं नेतृत्व कोण करेल यासाठी ही निवडणूक आहे आणि त्यामध्ये मी एक माध्यम आहे, असे रक्षा खडसे म्हणाल्या। तसेच त्यांनी एकनाथ खडसे यांच्याबद्दलही भाष्य केले आहे। निवडणूक कोणतीही असो, सर्वांचे सहकार्य आवश्यक असते। नाथाभाऊ माझ्या कुटुंबाचे सदस्य असले तरी ते मधल्या काळात राष्ट्रवादीत गेले होते। मात्र निवडणुकीच्या पूर्वी त्यांनी भाजपमध्ये येण्याची इच्छा व्यक्त केली आणि आता ते माझ्यासाठी या निवडणुकीमध्ये पूर्ण ताकदीने काम करत आहेत। नाथाभाऊंचा पक्षप्रवेश केव्हा होईल याबाबत आता पक्ष संघटना आणि नेतृत्व त्याबद्दल निर्णय घेतील। यावेळी बोलताना आम्हाला विजयाचा पूर्ण विश्वास आहे। दोन्ही कार्यकाळात आम्ही भक्कम काम केलंय, म्हणून मतदार यंदाही आशीर्वाद देतील। मतदानाची टक्केवारी वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे। रावेरमध्ये 65% मतदान झाले पाहिजे। संविधानाने दिलेल्या मतदानाचा अधिकार प्रत्येकाने बजवावा, असे त्यांनी म्हटले।